नमस्कार. मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी, अहिल्यानगर, सावेडी आणि नेवासा या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथीचे क्लिनिक्स असून विविध आजारांवरती विशेष करून एव्हियन आणि सियाटिका म्हणजे खुब्यातील वॉलर रक्तपुरवठा कमी होऊन तो खराब होणे आणि मणक्यामध्ये नस दबणे या दोन मुख्य आजारांवरती आम्ही उपचार करतो. उपचार करत असताना आम्ही रुग्णांना ज्या काही समाधानी प्रतिक्रिया येतात त्या आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचवतो, जेणेकरून आपण ते इतरांना सुचवाल आणि रुग्णांना या आजारांमध्ये सुचवलेले ऑपरेशन टाळून समाधानी फरक मिळवता येईल. तर आजची प्रतिक्रिया थोडीशी हिंदीमध्ये राहणार आहे, कारण त्यांना मराठी बोलण्यामध्ये अडचण येते. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज माझ्याकडे बरोबर आलेले आहेत ईश्वर गडरी, जे की प्रॉपर राहतात सध्या कन्नड हातनूर येथे आणि प्रॉपरचे ते राजस्थानचे आहेत. तर त्यांना काय फरक पडला आपण हिंदीमध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊया. ईश्वर जी नमस्ते. नमस्ते। हाँ, आपने मेरे पास एक महीना छोड़ के पहले ट्रीटमेंट लिया था। हाँ, किस बात के लिए था? 1 महीना पहले लिया था मैं ट्रीटमेंट। मेरे ये कुल्ले में दर्द एवी का प्रॉब्लम है। हाँ, तो 1 महीने के लिए लिया मैंने, उसका रिजल्ट बहुत अच्छा रहा। मेरे को 75% मेरे को आराम गिरा पहले महीने में। हाँ, तो आपका ये जो कूल्हे का तकलीफ था वो एमआरआई किया था आपने। हाँ, उसमें क्या निकला था, क्या बताया था डॉक्टरों ने? वो 3rd ग्रेड बताया था। 3rd ग्रेड का एवियन बताया हाँ, था, एवियन। खराब हो रहा है। हाँ। अच्छा अच्छा। तो लगभग इसको अभी कितने साल हो गए, कितने दिन से आपको तकलीफ है? हाँ, मेरे को 2 साल से तकलीफ डॉक्टर साहब। अच्छा अच्छा। हाँ, हाँ। तो पहले आप इसके बारे में ट्रीटमेंट ले रहे थे और इसमें क्या अंतर नजर आया आपको? पहले ले रहा था तो मेरे को इतना आराम नहीं गिरा। नहीं गिरा था। हाँ, गोले ले रहा चल रहा था। हाँ, अभी एक महीने में आपने जो ट्रीटमेंट दिया मेरे को, हाँ। तो उससे मेरे को 75% 70% आराम आराम मिला। मिला। तो लोग बोलते हैं कि होम्योपैथी ये धीरे धीरे असर करती है, लेट असर करती है। आपने तो एक ही महीने लिया है, हाँ, मैंने 1 महीने ले लिया। मेरे को रिजल्ट अच्छा फिर भी अच्छा। 70-75% आपको अच्छा लग रहा है। हाँ, ठीक है। और 1-2 महीने करके आपकी लगभग तकलीफ कम होगी, ऐसे ये रखेंगे। तो आपको क्या लगता है लोगों ने जिनको बहुत दिन से एवियन की शिकायत है, उन्होंने क्या करना चाहिए? नहीं, उनको बिल्कुल आपसे आके यहाँ मिलना चाहिए हाँ, और ट्रीटमेंट लेना चाहिए। बराबर। हाँ, 101% मेरे हिसाब से एकदम ओके है। हाँ हाँ हाँ, लेना चाहिए। ठीक है। तो आप समाधानी है इससे? हाँ, समाधान हो हाँ, और हाँ। ऑपरेशन टल गया है, ऐसा आपको लग रहा हाँ है? हाँ, ऐसा लगता है मेरे को। ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद आपकी इस प्रतिक्रिया के लिए. तर मित्रांनो, नक्कीच अशा पद्धतीने ते जवळजवळ 70% त्यांना 2 वर्ष त्रास होता, तरीही त्यांना एकाच महिन्याच्या उपचारामध्ये 70% आसपास त्रास कमी झालेला आहे. आणि अजून 1-2 महिने ट्रीटमेंट करून जवळजवळ आपण त्यांना अशा लेवलला घेऊन जाऊ शकतो की त्यांना सर्जरी हा जो काही विकल्प आहे ते लागणार नाही याची खात्री स्वतःला यायला लागते. म्हणून नक्कीच आपण या उपचार पद्धतीचा अवलंब करावा. नक्कीच काटे मल्टी होमिओपॅथी याची आपली मदत करेल, की जेणेकरून आपल्याला जी सर्जरी टाळायची इच्छा आहे, मग ती वेगवेगळ्या कारणाने असते. कोणाची आर्थिक परिस्थिती असेल किंवा कोणाला सर्जरीची भीती वाटत असेल किंवा त्यालाही ज्या मर्यादा असतात त्या मर्यादा, काही तरुण मुलं असतात ज्यांचं अक्षरशः 20 वर्ष वय आहे, 30 वर्ष वय आहे. अशा कंडिशनमध्ये 2nd स्टेजमध्येही बऱ्याचशा रुग्णांना सर्जरी सुचवली जाते. 2nd-3rd स्टेजमध्ये चांगल्या पद्धतीने मॅनेज होत असल्यामुळे आपण नक्कीच होमिओपॅथीचा सियाटिका असो किंवा मग एवियन असो यामध्ये आपण अवलंब करावा. माझा पत्ता आहे काटे मल्टी होमिओपॅथी, ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर, नेवासा फाटा रोड, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. तसंच अहिल्यानगर सावेडी येथे माझी दुसरी शाखा आहे, जी आहे ऑरम बिझनेस हब, ऑफिस नंबर 601, 6वा मजला, नगर मनमाड रोड, त्यात सावेडी या ठिकाणी आपण मला भेटू शकता. त्याचबरोबर 17 जिल्ह्यांमध्ये आमच्या व्हिजिट्स असतात. प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जातो. तेथेही रुग्ण या उपचाराचा फायदा घेतात. या ठिकाणची सविस्तर माहितीसाठी वेळ, दिनांक आणि अपॉइंटमेंटने भेटण्यासाठी 9096313290 या नंबरवरती संपर्क साधावा. याच नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.